साई ठाकूर या ठिकाणी यायचे. साई ठाकूर आता जो क्वालिफायरचा सामना झाला होता ज्यामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुक आणि या संघाचा संघमालक आणि स्वतः साई ठाकूर ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच, ज्यांनी बहारदार 27 धावांची खेळी ज्यामध्ये त्यांचे उत्तुंग 3 षटकारांचा समावेश होता आणि षटकारांची हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू अर्थातच साई ठाकूर यांना आदरणीय या संपूर्ण स्पर्धेचे सर्वेसर्वा संदीप चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर होतं आणि त्या 500 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी अर्थातच साई ठाकूर यांना सन्मानित केलं जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते टी शर्ट देऊन सन्मान केला जातोय साई ठाकूर यांचा. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुक आणि या संघाचे संघमालक आणि स्वतः मिस्टर साई ठाकूर ठरतात प्लेअर ऑफ द मॅच, ज्यांनी बहारदार 27 धावांची खेळी या मैदानावरती साकारल्या पहिल्या सामन्यात क्वालिफायरच्या आणि त्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय कुडतरकर साहेब परेश तांबेसर यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित केलं जाते साई ठाकूर यांना. धन्यवाद. यानंतर एलिमिनेटरचा सामना आपल्या भेटीला येतोय. दोन संघाच्या दरम्यान एका साईडनं असेल हर्षदा बोर्य शिरवल आणि त्याचा विपक्ष असेल शिवान स्पोर्ट्स ओसरगाव. नाणेफेक जिंकत या ठिकाणी प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय शिवान स्पोर्ट्स ओसरगाव संघानं आणि प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल तो सँडी मोरिये यांचा हर्षदा बोर्य शिरवल संघ. मर्यादित 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल पहिल्या प्रथम फलंदाजी करताना हर्षदा बोर्य शिरवल संघ हे आपल्याला बघायचं आहे आणि किती धावांचं टार्गेट चेस करेल. अर्थातच या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावांचं टार्गेट देणं खूप महत्वाचं आहे आणि तशा प्रकारची फलंदाजी होते का या संघाचे हे देखील पाहणं गरजेचं असेल. प्रारंभिक जोडी या मैदानावरती येते. स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर गणेश गावडे आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने मिस्टर संदेश उर्फ सँडी मोरिये. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं शिवान स्पोर्ट्स ओसरगाव संघाचं प्रतिनिधित्व करताना गोलंदाज मुन्ना परबिजोन बॉलिंग मार्क. 4 षटकांचा सामना पंचांचा येतोय. सामना सुरू होण्याचा इशारा. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. सुरेख चेंडू आखोट डब्याचा चेंडू होता. टोलवण्याचा प्रयत्न होता फाईन क्षेत्रात मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूची होते समाप्ती. मी जसं म्हटलं की 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे निश्चितपणे 35 ते 40 धावांपर्यंत मजल मारणं किंवा 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारणं हे अतिशय आवश्यक आहे या सिच्युएशनला. अर्थातच क्वालिफायरचा सामना आहे एलिमिनेट. हो येस 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 येस. या ठिकाणी चेंडू जातोय डीप लॉंग लेगला मात्र एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एलिमिनेटरचा सामना म्हणजेच करो या मरोची स्थिती असेल. दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असेल आणि या सिच्युएशन मध्ये सामना जिंकत अंतिम फेरीमध्ये अर्थातच अंतिम फेरीचे दरवाजे उघड करण्याची संधी दोन्ही संघांसाठी असेल. या चेंडूवरती मिळते केवळ एकच धाव. संघाचं खातं खोललं जातंय. धावा संख्या 1 धाव बिना गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू मुन्ना परब अर्थातच एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि संबंध कणकवली तालुक्यात नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक नाव असलेला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मुन्ना परब इथून बॉलिंग मार्क. स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर गणेश गावडे आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सँडी मोरिये. मुन्ना इज अ बॉलिंग मार्क. स्ट्रायकर यांच्या दिशेने गणेश गावडे. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुटवरती येऊन ब्लान्स केला. चेंडू जातोय शॉर्ट
पॉइंटला एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धाब्याने संघाची धावसंख्या 1 ने बदलते. धावसंख्या 2 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये मी जसं म्हटलं की 40 ते 45 धावांपर्यंत निश्चितपणे आपण जायचं हा इरादा असेल. त्या इराद्यानंच हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मनगटावरून ब्लान्स केलाय. चेंडू जातोय एका धावेसाठी शॉर्ट स्क्वेअर लेगला. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धाब्याने धावसंख्या 1 ने बदलते. धावसंख्या 3 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित मर्यादित षटकांची ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ज्याचा आता शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण लढत पाहत आहात दोन संघाच्या दरम्यान. एका साईडला शिवांश फूड्स औसरगाव सोर एक फटका, मात्र त्याच दर्जाचं त्याच ताकदीचं फिल्डिंग अर्थात पाहायला मिळाली आहे. ती सिलिमिड ऑफला बाद होईल. मिस्टर गणेश गावडे बॅक टू द पॅव्हिलियन. सोर एक फटका होता, चांगला फटका होता, मात्र त्याच तुल्यबळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि दरम्यान माघारी परतोय गणेश गावडे डीजेच्या तालावर. सामना अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे दोन्ही संघांना विनंती करतोय कृपया आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा. नेक्स्ट बॅटर प्रणव तांबे मैदानामध्ये येतो. स्ट्रायकर एंडच्या दिशेने नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते सँडी मोरिये आणि डाव सावरावा लागेल. 4 षटकांचा सामना आहे. डाव सावरावा लागेल सँडी मोरियेला. स्वतः सँडी ओपनिंगला गेलाय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची किनार घेत चेंडू यष्टीवरती आदळतोय आणि धक्का बसतोय. बॅक टू बॅक विकेट. दुसरा हादरा प्रणव तांबे आलाय तसाच माघारी परतोय डीजेच्या तालावर. मिस्टर आयकॉन ओंकार वळवे आणि सँडी मोरिये ही जोडी या मैदानावरती जमणं अतिशय आवश्यक आहे हर्षद वॉरियर्स संघासाठी, कारण या जोडीवरती सारं काही अवलंबून असेल. ही जोडी किती काळ या मैदानावरती तग धरेल आणि किती धावांपर्यंत टार्गेट चेस करेल हे देखील पाहणं उत्सुकाचं असेल. गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर रुपी मोरे वर्सेस सँडी मोरिये अशी ही लढत. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ब्लान्स केला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फील्ड करून चेंडूची परती होईपर्यंत 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी त्या षटकामध्ये गारद केले होते. अतिशय सफल षटक म्हणावं लागेल हुन्ना परबचं. आणि दुसऱ्या षटकातच रुपी मोरे गोलंदाजी करता आलाय. रुपी मोरेकडे बऱ्याच वर्षांचा तजुर्बा आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे हा गोलंदाज देखील या मैदानावरती निश्चितपणे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा ब्लान्स केला. चेंडू जातो सिलिमिड ऑफ क्षेत्रात. 1 धाव तर निश्चितपणे मिळते. ओंकार वाळवेचा नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जसं पाहिलं की फिल्डरच्या हातात आहे तसं माघारी परतलाय. 1च धाव या चेंडूवरती मिळते. एका धाव्याने धावसंख्या 5 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात.
प्रथम फलंदाजी करताना 5 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. जसं मी म्हटलं की दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय आवश्यक आहे. या सामन्यामध्ये विजय संपादन करणं गरजेचं आहे, कारण या सामन्यामध्ये जर तुम्ही विजयी झालात तर तुम्हाला सेकंड क्वालिफायर सामना खेळता येईल. या चेंडूवरती केवळ एकच धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. एका धावेने संघाची धावसंख्या केवळ 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित मर्यादित षटकांची ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजचा अंतिम दिवस आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये कोण होणार महाविजेता, ज्याला 33,333 आकर्षक पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित केलं जाईल. पुन्हा एकदा सूर एक फटका सिली पॉइंटच्या दिशेने एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या केवळ 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 7 धावा झाले 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत आपल्याला कोणताही आक्रमक फटका या इनिंग मध्ये पाहता आला नाहीये. सँडी मोरिये अजूनही संयमी खेळी या मैदानावरती साकारताना पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावांवरती भर देताना पाहायला मिळतोय. पुढे आता मात्र सुर एक फटका ओव्हर शॉट, चेंडू जातोय डीप स्क्वेअर सीमारेषा पार येतोय. हँडसम कडक षटकार 6 धावांकरता डीसी. आपल्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव या मॅच मध्ये कामी आला पाहिजे आणि तशा प्रकारची फलंदाजी या फटक्यावरती पाहायला मिळते सँडी मोरियेकडून. अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका, चेंडू टोलला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. 6 धावांनी समीकरण बदलत आहे. धावा संख्या 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका टोलवण्याचा प्रयत्न होता. आता मात्र गोलंदाजीमध्ये केलंय मिश्रण. निर्धाव चेंडूनं चेंडूची होते समाप्ती, या षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या होते 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. राहिले शेवटची 2 षटकं आणि 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मसल मारतोय प्रथम फलंदाजी करताना हर्षदा वॉरियर शिरवल संघ हे आपल्याला पाहायचं आहे. ऐकूयात तोपर्यंत डीजेचं सुमधुर संगीत. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन बंटी देवळी इज ऑन बॉलिंग मार्क. स्ट्रायकर यांच्या दिशेने मिस्टर ओंकार वाल्वे, हर्षदा वॉरियर संघाचा आयकॉन खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने, तर हर्षदा वॉरियर संघाचा कर्णधार स्वतः सँडी मोरिये नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. या षटकातला पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने घुमावलाय. पाहूया पंचांचा काय डिसिजन. येस, एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने बदलते. धावसंख्या 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3रं षटक सुरू आहे. 3ऱ्या षटकातला पहिला 1 चेंडू झालाय, म्हणजे अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या आतापर्यंत विचार केला तर 14 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. ओंकार वाल्वेचा हा फटका, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रात. एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सँडी मोरियेचा मिळतोय नकार आणि केवळ एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मग असेच म्हटलं होतं की सँडी मोरिये आणि ओंकार वाल्वे यांना डाव सावरावा लागेल जर या सामन्यामध्ये एका सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करायची असेल. आणि तशा प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळते सँडी मोरिये आणि ओंकार वाल्वेची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा डिसिजन बंडी डी झोन मध्ये चेंडू जातो. एकच धाव या चेंडूवरती मिळते. जसं आपण पाहिलं की डीप लॉंग लेग असेल, स्क्वेअर लेगची दिशा असेल किंवा फाईन लेग क्षेत्र असेल, हे संपूर्ण क्षेत्र हे डी झोन साठी कव्हर केलं आणि त्या ठिकाणी जर आपण फटके मारले तर केवळ एकच धाव आपल्याला मिळू शकते. त्यामुळे फटके जर आपण मिड विकेटच्या दिशेने असतील किंवा डीप लॉंग ऑफच्या दिशेने असतील किंवा मग मिड विकेटच्या दिशेने असतील, काऊ कॉर्नरच्या दिशेने असतील, या ठिकाणी जर फटके गेले तर ते आपल्यासाठी जास्त फायदेशीर असतील. या षटकातले
3 चेंडू झाल्यात. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. पाहूया या 9 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय हर्षदा वॉरियर्स. पुन्हा एकदा सुरेख फटका. बघूया पंचांचा डिसिजन. यस, पुन्हा एकदा सँडी वॉरियरच्या बॅटमधनं चेंडू जातोय डीप स्क्वेअर सीमारेषा पार. हँडसम कडक लाजवाब षटकार 6 धावांसाठी डीसी. हुकूमत या मैदानावरती सिद्ध करावी लागेल. एक चांगला खेळ या मैदानावरती साकारावा लागेल जर आपल्याला क्वालिफायरच्या सामन्यासाठी पात्र व्हायचं असेल. आणि तीच जिद्द, तोच तजुर्बा या मैदानावरती पेश करताना मिस्टर सँडी मोरिये आतापर्यंत उत्तुंग 2 षटकार त्याच्या बॅटमधनं डीप स्क्वेअर सीमारेषेच्या पलीकडे आपण पाहिल्यात. आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू सूर्य फटका. लर फुलटॉस आणि चेंडू जातोय फिल्डरला चकवत मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. 4 धावांसाठी सँडी मोरियेच्या बॅटमधनं डैसी. म्हणजे सागर ही वादळापूर्वीची शांतता होती की काय? सुरुवातीची जी सँडी मोरियेची फलंदाजी होती ती वादळापूर्वीची शांतता होते. पुढचा चेंडू. ओ, बॅटमधनं चेंडू मिस झालाय. विकेट किपर देखील होतोय बीट. 1 धावेसाठी चेंडू जातोय आणि 1 धावेने संघाची धावसंख्या 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या 27 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. उत्तुंग 2 षटकार आपण सँडी मोरियेचे पाहिले त्यानंतर आले बदलत आतापर्यंत 27 धावा हर्षदा वॉरियर्स संघ धावफलकावरती लावतोय. राहिले शेवटचा 1 षटक. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि किती धावांपर्यंत मजल मारेल हर्षदा वॉरियर्स शिरवळ संघ हे आपल्याला बघायचं आहे. जोडले जाऊ आपण 6 षटकांच्या. अर्थातच या अंतिम षटकात 4थ्या षटकात 6 चेंडूसाठी. तोपर्यंत ऐकूयात डीजेचं संगीत. शेवटचे 1 षटक बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि कोणत्या गोलंदाजाच्या हाती चेंडू दिला जातोय हे देखील पाहणं उत्सुकतेचं असेल. प्रशांत एकवडेच्या हाती चेंडू दिला जातोय. स्ट्रायकर यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर आयकॉन ओंकार वाळवे. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आतापर्यंत सुरेख फलंदाजी करणारा सँडी मोरिये. एकावडीचा हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय. शॉर्ट मिड विकेटला फील्ड केला जातोय. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि ओंकार वाळवेची खेळी होते संपुष्टात. खेळी येते संपुष्टात. मिस्टर ओंकार वाळवे बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीसी. ओंकार वाळवेची खेळी येते संपुष्टात. धावसंख्या झाली 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. राहिले शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय हर्षदा वॉरियर्स संघ हे आपल्याला बघायचं आहे. करूया बरोची स्थिती. हा एलिमिनेटरचा सामना म्हणजे जो संघ पराभूत होईल त्याला 2027 ची वाट बघावी लागेल आणि जो संघ विजयी होईल त्याला अजून एक संधी असेल फायनल साठी. अकुटबाचा चेंडू होता ब्लान्स केला. सिलमिड ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूची फेक होईपर्यंत नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. मी जसं म्हटलं 35 40 किंवा मग 45 धावा जर या
धाव फलकावरती पाहायला मिळाल्या तर ती एक फायटिंग टोटल या मैदानावरती निश्चितपणे असेल आणि तशा प्रकारचा तजुर्बा निश्चितपणे सँडी मोडगेचा आतापर्यंत पाहायला मिळतोय. राहिले शेवटचे 4 चेंडू. ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रात. एक धाव तर मिळाली. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का सफल यश होतोय. मिस नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने थोडस मिसफील्ड त्या ठिकाणी बॉलर कडनं होत आहे. जर चेंडू हातात विसावला असता आणि तो जर यष्टांना लागला असता तर कदाचित बॅटरला माघारी परतवण्याची संधी होती. मात्र बॅटर आपल्या क्रिकेटमध्ये सुरक्षित. धावसंख्या झाली आहे 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअरलीच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. डी झोन मध्ये चेंडू जाईल. केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. राहिले शेवटचे 2 चेंडू. 31 धावा आतापर्यंत झाल्यात. त्यामुळे सँडी मोडगेच्या बॅटमधनं अजून एखादा मोठा फटका लागेल का की मग आतापर्यंत ज्यानं सफल षटक टाकलंय प्रशांत एकावडे तो या 2 चेंडूवरती सफल होईल का पाहूया. पहिल्या चेंडूवरती मिळाली होती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती 1 धाव. राहिले 2 चेंडू शिल्लक. पाहूया सँडी मोडगे काय करतो या 2 चेंडूत. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवरांची मानदेयाळी आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहता येईल. कारण की आज अंतिम दिवस आहे. शेवटचा महाथरार महाअंतिम मुकाबला सायंकाळच्या सत्रात आपल्याला पाहता येईल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटमधनं मिस झालाय. एक धाव घेण्याची संधी देखील या चेंडूवरती मिळत नाहीये. राहिला शेवटचा 1 चेंडू. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं tenniscricket.in च्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह द्वारे आपण थेट प्रक्षेपण पाहू शकत आहात. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू उचललाय. चेंडू जातोय आणि सूर्य टिपला जातोय. फिल्डर घेतोय चेंडू खाली आणि सँडी मोडगेची खेळी शेवटच्या चेंडूवरती येते संपुष्टात. दरम्यान 4 षटकाचा खेळ होतोय समाप्त. अर्थातच इनिंगचा खेळ होतोय समाप्त आणि प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 षटकांमध्ये हर्षदा वॉरियर शिरवळ संघ 31 धावांपर्यंत मजल मारतोय आणि जिंकण्याकरता अर्थातच क्वालिफायरच्या सामन्यासाठी पात्र होण्याकरता हा सामना जिंकण्याकरता आवश्यकता असेल शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव संघाला 32 धावांची. म्हणजेच 24 चेंडू आणि 32 धावा होतील का हे समीकरण पार होईल का हे सांगण्याकरता मायक्रोफोन मध्ये होईल बदल आणि निमंत्रित करतोय पुन्हा एकदा त्रिभाषिक समालोचक अर्थातच बुलंद आवाज आदरणीय विवेकजी परब यांना. तोपर्यंत या दुसऱ्या सत्रात मी संदेश तांबे आपल्या सर्वांची रजा घेतोय. इथेच थांबतोय. धन्यवाद. आपण पाहतोय. तत्पूर्वी विनंती असेल चला शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट संघ आपण सलामीवीर मैदानात पाठवा. बालचंद्र क्रिकेट संघ शिरवल आयोजित SPL 2026
शिरवल प्रीमियर लीगचा थरार या महांतिम दिवशी मान्यवरांची मांदियाळी आणि या मांदियाळीमध्ये उपस्थित क्रीडारसिक खेळाडूंचं सहर्ष स्वागत. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. आत्मरूपातील 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्रीदेव गणपती गजानन या गावची ग्रामदेवता ठिकाणदार सर्व देवता तुमच्या आमच्या इष्टदेवता आणि पितृदेवतांच्या चरणी नतमस्तक होऊन अखिल विश्वाचं आराध्य दैवत श्रीमान योगी राजाधिराज महाराज परब्रह्म श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. पहिली क्वालिफायरची लढत अर्थातच श्री साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघ पहिल्याच दमात पहिल्याच झटक्यात आणि पहिल्याच फटक्यात जिंकत थेट मेगा फायनलचं महाअंतिम सामन्याचं तिकीट मिळवत पहिला संघ दाखल झाला. श्री क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघाला पराभव जरी पत्करावा लागला तरी पहिली अजून एक संधी असेल. एलिमिनेटर 1 अर्थातच क्वार्टर फायनलचा हा मुकाबला आणि या क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यात हर्षदा वॉरियर शिरवल प्रथम फलंदाजी केली. त्याला प्रमुख कारणीभूत शिवांश स्पोर्ट्स उसरगाव क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकत स्वीकारलेलं क्षेत्ररक्षण होतं. सँडी मोरियाचे 2 उत्तुंग षटकार 1 चौकार या जोरावर वैयक्तिक 22 धावांची 13 चेंडूंचा सामना करत केलेली वादळी विस्फोटक आणि आकर्षक खेळी 31 धावांपर्यंत मजल मारली हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाने आणि 32 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर कर्णधार रुपी मोरेच्या साथीला यश परब मैदानात. 24 बॉल 32 धावा 8 ची सरासरी राखावी लागेल. अनिवार्य मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात शक्ती प्रदर्शन करण्याची ती संधी. 7 क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आत मॅन्डेटरी पॉवर प्ले अर्थातच शक्ती प्रदर्शनाचं हे षटक गोलंदाज सँडी उर्फ संदेश मोरिये तयार पाहायला मिळेल. पहिलाच बॉल त्याला केलाय पॅडल स्वीप फुलटॉस चेंडूला योग्य जागा दाखवली. जागा बनवायचा इरादा होता मात्र पॅड लाईन वरचा चेंडू बाहेरची कडा आणि एकेरी धाव घोषांकित क्षेत्राचा वेध 32 धावांचा पाठलाग. हे पहिलं पाऊल पहिली धाव रुपी मोरे आणि पर्यायाने शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट संघाच्या खाती. बालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ आयोजित SPL अर्थातच 4थ्या वर्षातील शिरवल प्रीमियर लीगचा थरार हा क्वार्टर फायनलचा मुकाबला. खाली राहिलाय का चेंडू अपील जोरदार आहे मात्र त्यामध्ये आत्मविश्वास कमी आहे उत्साह जास्त आहे. चाणक्य नजरेने नटलेले पंच अल्मेडा सर आणि साथीला सुशील शेडगे सर हे 2 मातब्बर पंच या सामन्याची जबाबदारी घेऊन मैदानात आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत दीपक धुरी सर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून चित्रित आणि प्रसारित केली जाणारी ही स्पर्धा महाअंतिम दिवसात हाही चेंडू खाली राहिलाय ओव्हर पिच बॉल आहे. खेळपट्टी आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. सँडी मोरियेचा अनुभव सँडी मोरियेची उंची क्रिकेट मधलं तो वकूब आणि गोलंदाजी त्या बरहुकूम मैदानात या शेवटच्या 2 चेंडूंवर रुपी मोरे सारख्या प्रतिस्पर्धी खेळाडूला या दोनही चेंडूंवर सपशेल गबगार ठेवण्यात यशस्वी. अकोटप्याचा बॉल त्याला केलाय हुक चेंडू जाईल 1 बाउन्स की डायरेक्ट पाहावं लागेल. 1 बाउन्स ओव्हर द रोप रुपी मोरेच्या बॅट मधून आला या इनिंग मधील 32 धावांना गवस निघालणारा पहिला भालचंद्र चौकार. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेत खातं खुललं होतं त्यानंतरचे 2 चेंडू अव्वल दर्जाचे. 4थ्या चेंडूवर चौकार रुपी मोरे यावेळी फटका फसलाय का आउटसाइड ऑफ स्टंप ट्रॅक यावेळी सुश ओ हे प्रभू हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये टॉप 8 चा झेल टिपायची नामी संधी. संदेश मोरिये नजर हटी दुर्घटना घटी
एक धाव घेतली जरूर आहे, एक जीवदान मिळालंय आणि त्या जीवदानाचा फायदा रुपी मोरे जखमी वाघाप्रमाणे मैदानात निश्चित वावरताना पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावर, 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 32 ला गवस निघालायचे आहे. यश परब स्ट्रायकिंग एंडवर, शेवटचा बॉल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा. अकोटप्याचा बॉल आहे, त्याला केलाय पूल, शॉर्ट आर्म जॅबचा फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाकडून गोड चूक झाली आहे. बॅकअप मात्र सुंदर आहे. दुसऱ्या धावेची वळवलेली पावलं यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. यश परबने या 2 धावांनी स्वतःचं खातं खोलत षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. 8 धावा धावफलकावर, एकमेव चौकार, 2 डॉट, 2 सिंगल, 1 डबल असं या षटकाचं पृथक्करण पाहायला मिळत धावफलक पोचलाय अपेक्षित धावगतीला. 8 धावांनिशी 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये आता मात्र आवश्यकता 24 धावांची शिवांश स्पोर्ट्स क्रिकेट संघाला विजयासाठी. डीजे डीजे पहिलं षटक, एक चौकार आला, एक 2 धावांचा फटका आला, 2 सिंगल आले रुपी मोरेच्या बॅटमधून आणि 2 डॉट चेंडू देखील खेळलाय रुपी मोरे. शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर यश परब पाहतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व ओमकार वाळवे, मॅन फ्रॉम तिवरे, तिवरे एक्सप्रेस यावेळी गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल 3 षटकांमध्ये 24चा पाठलाग अजून शिल्लक आहे. अकोटप्याचा बॉल आहे, त्याला केलाय कट, स्क्वेअर कटच्या माध्यमातून हा चेंडू गेलाय गली रिजन मध्ये घोषांकित क्षेत्रात. एकेरी धाबेने या षटकाची झाली आहे सुरुवात. एकेरी धाबेने सांघिक धावफलक पोचलाय 9 धावांवर. अटीतटीची लढत आहे, दोनही संघ तुल्यबळ आहेत. दुसऱ्या स्थानांवर आपापल्या गटांमध्ये समाधान मानणारे हे संघ या सामन्यामध्ये करूया मरोच्या स्थितीत पहिल्याच दणक्यात विजयावर शिक्कामोर्तब करणारा संघ 2 हात करेल श्री क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघाच्या विरोधात दुसऱ्या क्वालिफायरच्या लढतीमध्ये. ओमकारचा हा चेंडू यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप, वाईडची मागणी केली आहे मात्र फुटवर्कचा अभाव. ओमकार वाळवे राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना तो अँगल क्रिएट करतो आणि या अँगल क्रिएट केलेल्या चेंडूवर यष्टीरक्षकाने बाकीचे सुपस्कार पूर्ण करत संभाव्य निर्धाव चेंडूची गणना झाली आहे. 2 चेंडू समाप्त. आडव्या बॅटने टोलावायचा होता, पाडल स्वरूपासाठी डुपर टेकवली होती मात्र आतली कडा शॉट स्क्वेअर लेगला केला गेलाय क्षेत्ररक्षण. एकेरी धाव स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचवत. एकेरी धावेने स्ट्राईक बदलला. यश परब स्ट्रायकिंग एंडवर, ओमकार वाळवे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या 3 चेंडूंवर 2 धावा खर्ची घातल्यात. मध्यान्ह झालंय उत्तरार्धाते हे 3 चेंडू पाहायचं आहे कशी रणनीती आखली जाईल. अकोटप्याचा बॉल आहे, त्याला केलाय बॅकहँड जॅबच्या स्वरूपात मिड विकेटला. शॉटला क्षेत्ररक्षक तयार आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात शिवांश स्पोर्ट्स क्रिकेट संघ, संघमालक संदीप चव्हाण आणि त्यांच्या विरोधात संघमालक महेश मोरिये. यावेळी देखील सन्मान दिला. ढिल्या हाताने केला, 1 धाव देण्यासाठी धावलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पिकअप अँड थ्रो करताना स्वतःला रोखलाय. जाणतोय बॅकअप नाहीये, अजून एखादी एक्स्ट्रा धाव घेणं यावेळी महागडं ठरू शकेल आणि ही देखील रणनीती मैदानात आहे. सन्माननीय आत्माराम हरियान आणि संतोषजी हरियान यांच्या या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन झालंय. साहेब आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. अप्पर कटच्या स्वरूपात हा चेंडू केलाय 1 धावेसाठी. एकेरी धावेने षटक क्रमांक समाप्त झालाय. हे षटक कंजूसी बरं, फक्त 5 धावा, 1 डॉट आलाय, 5 सिंगल आलेत. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 32 ला गवस निघालताना धावफलक पोचलाय 13 वर. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 19 धावांची नितांत असेल आवश्यकता. ऐकूयात डीजे आणि त्यानंतर उरलेल्या 19 धावांच्या पाठलागाकडे जाऊयात मैदानामध्ये. डीजे श्रीराम साऊंड्स.
आहे. हे बॅटल मात्र महत्वाचं असेल, हे बॅटल जबरदस्त असेल ही स्पर्धा. आणि या बॅटल साठी जाऊयात. 12 चेंडू 19 धावांचा पाठलाग. सिद्धिकेश तयार, समोर रुपी मोरे तयार. ओव्हर पिच बॉल, त्याला करायचं होतं हो की यावेळी धावा असतील का बुक. यावेळी नेमकं काय घडलंय. लेगबाईचा एक धाव अतिरिक्त आत्मविश्वास संधी निर्माण झाली होती. यष्टीरक्षकाने स्ट्राईक एंडला रनआउट करण्याची संधी सोडत नॉन स्ट्रायकिंग एंडला का टार्गेट केलं. क्रीडा वर्तुळात ही देखील चर्चा रंगेल, मात्र ती आता वेळ नाही आहे. सपट परिवार महाचर्चेला बराच वेळ आहे. मैदानामध्ये एक धाव महत्वपूर्ण आली आहे. स्ट्राईक बदललाय. यश परब स्ट्रायकिंग एंडवर आहे. हा देखील विस्फोटक खेळीसाठी जाणला जातो. सिद्धिकेशने पहिला बॉल चांगला डिलिव्हर्ड केलाय. 14 धावा धावफलकावर. फुलटॉस आहे, त्याला घुमावलंय. जीव लाग जीवाचा अप्रतिम फटका. 6 धावांचा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून आलाय भालचंद्र. सिक्सर. तो अजून एक चेंडू आहे बघा मागे स्क्वेअर लेग क्षेत्रात हॉटेलमध्ये. षटकाराने सांघिक धावफलक 20 धावा. अजूनही 12 धावांची नितांत आवश्यकता. हा देखील उडवायचा प्रयत्न आहे. वरची कडा आहे. क्षेत्ररक्षक आहे का पाहावं लागेल. मुखावटे पडलाय चेंडू. मिसफिल्ड आणि मिसफिल्ड. या मिसफिल्ड हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघाला नाकीनव आणतील. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट पहा. अतिशय अत्युच्च दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट. याही 2 धावा अक्षरशः चोरल्यात. आतापर्यंत 2 झेल हर्षदा वॉरियर्सच्या खेळाडूंनी सोडलेत. दोनही फलंदाजांना एक एक जीवदान प्रत्येकी मिळालंय. धावफलक पोचलाय 22 वर बिनबाद. 9 चेंडू 10 ची आवश्यकता. यावेळी देखील उडवलाय. कनेक्शन प्रॉपर आहे. हवाई सफर आहे. मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठीचा हा फटका सफरीला गेलाय. एकेरी धाव्याने सांघिक धावफलक 23 धावा. 8 बॉल 9 चा सामना. एका बाजूला रुपी मोरे पहिल्याच षटकात ते दिलेलं जीवदान. दुसऱ्या बाजूला यश परब एका षटकारानंतर ते मिळालेलं जीवदान. सिद्धिकेश सुतार दर्जेदार गोलंदाजी करतोय. एक चेंडू सोडला तर, मात्र त्याही चेंडूवर तो षटकार हे यश परबचं लौकिक होतं. दर्जेदार फलंदाजी आहे. 23 धावा धावफलकावर. 8 बॉल 9 चा खेळ बाकी आहे. सिद्धिकेश तयार. हा फुलटॉस आहे. पुढे सरसावत खेळला. एक धाव घोषांकित क्षेत्रात वेध घेईल का चेंडू. याही चेंडूवर मिळेल एकेरी धाव. आता मात्र चांगली गोलंदाजी मैदानात होते. एक चांगला चेंडू क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मानसिकता उभारणी करून देईल. मात्र एक प्रत्येक चांगला फटका या संघाला वापसी करून दिलेला आहे. अजूनही सामन्यामध्ये जान आहे. 7 बॉल 8 चा मॅच. यावेळी देखील कनेक्शन प्रॉपर आहे. हवेमध्ये खेळ आहे. ताकद आहे. एलिव्हेशन आहे. टायमिंग आहे. सुंदर टायमिंगचा बेमिसाल शॉट. शंभो भवानी शिवरायांना पावली आणि षटकाराला ही चेंडू पाठवली. आला आणखी एक धमाका. सिक्सर.
दोन धावांची आवश्यकता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय 30 वर. यश परबच्या बॅटमधून तो विस्फोटक 8 चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि त्या षटकारांच्या जोरावर शिवांश स्पोर्ट्स उसरगाव क्रिकेट संघ या सामन्यामध्ये वरचढ. नॉकआउटचा मुकाबला, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो अपने घर के अंदर. हर्षदा वॉरियर्सच्या विरोधात शिवांश स्पोर्ट्स उसरगाव क्रिकेट संघ या सामन्यामध्ये 2 पावलं दूर आहे. 6 बॉलचा खेळ बाकी, 2 धावांची आवश्यकता. यश परबने आपल्या वाटेचं काम आधी लिलया पूर्ण केलंय. गणेश गावडेच्या हाती चेंडू आहे. शेवटचे 6 बॉल, 2ची औपचारिकता की आवश्यकता पाहावं लागेल. अकोटापाचा बॉल, त्याला करायचा एक कट. यावेळी मात्र यष्टीरक्षक सुंदर कामगिरी करतोय. डॉट बॉल आहे. ओमकार वाळवे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. गणेश गावडे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डॉट. 5 बॉल 2ची आवश्यकता. सामना 30 धावा बिनबाद जमवतोय शिवांश स्पोर्ट्स. यावेळी स्कूप केलाय. पॅडल स्वीप आणि स्लॉक स्वीपच्या मधील फटका सुंदर टायमिंगने 1 धावेसाठी पाठवलाय. स्कोरजार लेवल झालेत. 1 धावेची आवश्यकता. बॉल टाका, बॉल टाका. एका धावेची आवश्यकता. काय तुफानी फलंदाजी केली आहे रुपी मोरेच्या साथीला. यश परबने एका बाजूला 11 चेंडूत 9 धावांची खेळी रुपी मोरेची. ही संयमी शांत कर्णधाराला साजेशी होती. दुसऱ्या बाजूला विस्फोटक ते जोडून मोठे फटके व्हायला होते. ते फटके यावेळी आले. यावेळी सिंगल घेतली जाईल. दिमाखात सेमीफायनल मध्ये प्रवेश केला जाईल. दुसऱ्या क्वालिफायरच्या लढतीसाठी पात्रता सिद्ध करणारा शिवांश स्पोर्ट्स उसरगाव क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात 2 हात करताना पाहायला मिळतील श्री क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघ. तर हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघाला 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागतंय. संपूर्ण स्पर्धेतून माघार घ्यावी लागते. पुढील वाटचालीसाठी मिळतील शुभेच्छा. सन्माननीय समालोचक उमेश परब, आपल्याला सन्मान विनंती. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. उमेशजी परब आमचे मार्गदर्शक, आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे. विनंती आपण जोडले जावेत या पुढील इनिंग साठी. उमेश परब. दुसरी क्वालिफायरची लढत